नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टी टेट या आगळ्या वेगळ्या आपल्या नव्या चॅनलमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाच्या बातम्या पाहणार आहोत, जी की आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि आनंददायी आहेत। अशा कोणत्या बातम्या आहेत ते मी लागलीच सांगणार आहे। त्याच्यामधली सर्वात महत्त्वाची पहिली आनंदाची बातमी ही आहे की आपलं टिप्स फॉर टी हे जे चॅनल आहे ज्याच्यावर 19,000 प्लस सबस्क्रायबर होते ते हॅक झाले असं मी तुम्हाला ह्या चॅनलवर सांगितलं होतं। तर आनंदाची बातमी ही आहे की ते हॅक झालेलं चॅनल आपलं परत आलेलं आहे। म्हणजे टिप्स फॉर टी हे जे आपले जे चॅनल हॅक झालं होतं ते रिकवर झालेलं आहे। यूट्यूबने आपल्याला ते परत आणून दिलेलं आहे। बऱ्याचशा प्रोसेस होत्या, त्या सगळ्या केलेल्या आहेत। त्या कशा केल्या, काय केल्या, त्या तुम्हाला टिप्स फॉर टी या आपल्या मेन चॅनलवर मिळून जातील। ही होती महत्त्वाची आनंदाची बातमी। आता दुसरी महत्त्वाची आनंदाची बातमी ही आहे, ही महत्त्वाची आनंदाची बातमी ही तमाम फेज 2 साठी जे काही अभियोग्यता धारक वाट पाहत आहेत ही त्यांच्यासाठी आहे। म्हणजे फेज 2 साठी जितके विद्यार्थी हे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। सध्या अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये आपले माननीय सन्माननीय आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अशी माहिती दिलेली आहे की सद्यस्थितीला 10,940 इतक्या जागा पवित्र पोर्टलवर म्हणजे इतक्या जागांच्या जाहिरातींची नोंद झालेली आहे। हे एक खूप विशिष्ट बाब आहे आणि याच्यामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये मोस्ट ह्या संस्था जास्तीत जास्त संस्था आहेत। आणखीन नगरपालिका महानगरपालिका जे काही झेडपीच्या जागा आहेत त्या यायच्या बाकी आहेत। त्यांचे जे काही बदलीचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे आलेले नाहीये। आनंदाची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की 10,940 जागा सद्य स्थितीला आलेले आहेत। आज तारीख आहे 19 आणि पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासाठीची मुदत आहे 31 मार्च। आणखीन 11 दिवस आहेत। या 11 दिवसामध्ये आणखीन भरपूर प्रमाणात जागा येऊ शकतात। त्यामुळं सेकंड फेजमध्ये खूप जणांना नोकरी लागणार आहे। आणि याच्यामध्ये आणखीन एक थोडीशी गोष्ट नमूद करावीशी अशी मला वाटते की नैराश्यामध्ये जाऊ नका। जागा भरपूर आहेत। भलेही सध्याच्या स्थितीला संस्थेच्या जागा जास्त दिसत असतील तरी सुद्धा आकडा खूप मोठा आहे 10,940। मध्यंतरीच्या काळामध्ये वाटत होतं की एवढ्या जागा यायच्या नाही आहेत, कमी येतील, हे येतील, पण 10,940 जागांचा आकडा खूप मोठा आहे। 31 मार्च पर्यंत मुदत आहे, आणखीन जागा वाढवू शकतात। तर ह्याच होत्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आणि आनंदाच्या दोन गोष्टी। आणि जागा आणखीन वाढू शकतात कारण 31 मार्च पर्यंत मुदत आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या। एकदम शॉर्टमध्ये आपलं टिप्स फॉर टी चॅनल हॅक झालेलं होतं ते परत आलेलं आहे आणि संस्थेच्या जागा जास्त आलेल्या आहे। सद्यस्थितीला पवित्र पोर्टलवर 10,940 इतक्या प्रमाणात जाहिराती आलेल्या आहेत। म्हणजे इतक्या जागांची नोंदणी आपल्या पवित्र पोर्टलवर झालेली आहे। अशी याच्याबाबत खुलासा खुद्द आपले शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनामध्ये दिलेली आहे। म्हणजे ही एकदम ऑथेंटिक माहिती आहे, विश्वसनीय माहिती आहे। आणखीन जागा वाढणार आहेत। तर ठीक आहे, ह्याच महत्त्वाच्या दोन गोष्टी होत्या ज्या की तुम्हाला सांगणं आवश्यक होतं, त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आणि अशाच ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला ह्या नवीन चॅनलवर पाहायला भेटतील आणि एकदम डिटेलमध्ये आपल्या जुन्या चॅनलवर सगळं डिटेलमध्ये असेल। ज्या काही नवीन बातम्या असतील, नवीन काही घडत असेल ते एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला ह्या नवीन चॅनलवर टिप्स फॉर टी टेट या नवीन चॅनलवर पाहायला भेटेल। आणि एकदम विश्लेषणात्मक स्वरूपात एकदम सविस्तरपणे समजून असं तुम्हाला टिप्स फॉर टी या चॅनलवर पाहायला भेटेल। आणि जाता जाता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की सद्यस्थितीला आपल्या या चॅनलवर 90 सबस्क्रायबर आहेत। कमीत कमी आणखीन 10 म्हणजे 100 सबस्क्रायबर होजेपर्यंत किंवा आणखीन 60 जास्तीत जास्त 150 पर्यंत सबस्क्रायबर झाल्यानंतर मी तुम्हाला थर्ड टेटबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे। ती ही कुठलं, याच नवीन चॅनलवर म्हणजे टिप्स फॉर टी टेट या चॅनलवर। त्यासाठी लागलीच सबस्क्राईब करा। 90 सबस्क्रायबर आहेत। लगेचच्या लगेच
एका दिवसामध्ये आपले 150 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचायला पाहिजे, जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये 150 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचायला पाहिजे. एवढे 150 सबस्क्रायबर पोहोचले की आपल्याला थर्ड टेडबद्दल मी अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. तर ठीक आहे, लागली सबस्क्रायबर करा. तुम्हाला एकदम डिटेल माहिती आपल्याला नवीन चॅनलवर मिळत जाईल आणि शॉर्टकट माहिती आपल्याला ह्या चॅनलवर मिळत जाईल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण माहिती